अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल। मैं हूँ शाकिर शाह। आप देख रहे हैं शासन भारती न्यूज। आइए एक नज़र कुछ खास खबरों पर। धन्यवाद। आणि महत्वाचं म्हणजे की महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ याची महत्वाच्या कार्यकारिणीची बैठक 3/7/25 ला शिर्डी येथे झाली। त्या मीटिंगला आपल्या उमगीचे अध्यक्ष अशफाक पिंजरे, मी स्वतः आणि आई पण असे आम्ही इथून आम्ही त्या मीटिंगला हजर राहिलो। जी वरची बॉडी म्हणजे महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष यांच्यापासून तिथे प्रदेशाध्यक्ष वगैरे हे सर्व लोक तिथे उपस्थित होते। तिथे मीटिंग झाली, आमची जेवण खावत आली। आणि त्या दिवशी त्या मीटिंग मध्ये अशी चर्चा झाली की जी नवीन कार्यकारिणी ती घोषित करायची, त्याच्या अगोदर याच्या आधीची जी कार्यकारिणी ती बरखास्त करण्यात आली। त्यावेळी पत्रकार सेवा संघाने आदरणीय प्राध्यापक ढेगे सरांना या महाराष्ट्राच्या इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्यामुळे तिथे टाळ्यांचा एक कटाळच झाला। ढेगे सर हे अत्यंत गुणवान व्यक्तिमत्व आहे, अत्यंत पौर्णिय व्यक्तिमत्व, अतिशय प्रामाणिक सज्जन असं व्यक्तिमत्व असल्याने सर्वांनी आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या। तर त्यांच्यानुसार हे कार्यकारिणी सगळी बरखास्त झालेली, नवीन कार्यकारिणी ते जाहीर करणार। पण त्यांनी आमच्यावर अशी जबाबदारी टाकली, आमच्यावर म्हणजे अशफाक वगैरे। त्यावेळेला आरिफ भाई शाहची सुद्धा नवीन निवड, आमच्या आधी आरिफ भाईची निवड केली आणि त्या ठिकाणी आरिफ भाईला नाशिक जिल्हाध्यक्ष पद दिलं गेलं। मी त्यांचं आपल्या मीटिंगमध्ये अभिनंदन करतो। तिसरी गोष्ट अशी की त्या मीटिंग मध्ये ठरल्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी ही मीटिंग पार केलेली। आता या मीटिंगचा उद्देश एवढाच की नव्याने पत्रकार घेणे, त्यांचे सभासद फी घेणे, त्यांना रितसर पावती देणे, सभासद फॉर्म भरून देणे। दुसरी गोष्ट, या संघासाठी वर्षभरात जो काम करेल, जो सेवा करेल, तो काही ना काही त्यांना असं हे देईल की बाबा मी संघासाठी काहीतरी करतो, हे त्यांच्या निदर्शनास एक वर्षभरात जेव्हा येईल त्यावेळेला आपल्याला ते आयडेंटिटी कार्ड देणार आणि त्याच्यासाठी फार मोठं फंक्शन आपण 40 मध्ये घेणार। तर त्यासाठी आपण त्या तयारीने आपल्या संघासाठी आपल्याला काम करायचं। आणि या संघाचं म्हणजे बातम्या देणं, बातम्या घेणं, बातम्या लावणं हा उद्देश मुळीच नाही। पत्रकारांचा कुठे अपमान होत असेल, पत्रकारांना हल्ला होत असेल, पत्रकारांना अडचणी असतील, किंवा एखाद्या पत्रकाराला एखादं ऑफिस पाहिजे असेल, किंवा तुमच्या तालुका लेवलला पत्रकार भवन पाहिजे असेल, एखादा पत्रकार नवीन असेल, भाडीला करत असेल, त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे या संघाचं मूळ काम। आणि हे काम हा संघ घेऊन आमचे डॉक्टर, आमचे म्हणण्यापेक्षा आपले सर्वांचे डॉक्टर रामनाथजी जराळ साहेब स्वतः 4 वर्ष घर सोडून बाहेर फिरलेले आहे आणि त्यांनी हा संघ उभा केला आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण टाळ्या वाजवून त्यांचा अभिनंदन करतो। दुसरी गोष्ट, या ठिकाणी अनंत बक्षीस त्यांना मिळाले, त्या बक्षिसांचे आपण मोजदाद करू शकत नाही असे रामनाथ जराळ साहेब यांच्याविषयी मी एकच सांगेन की आता अहिल्यानगरमध्ये गेल्या 15 दिवसापूर्वी त्यांना धनगर समाजाच्या वतीने, मल्हार सेनेच्या वतीने त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन आला। त्यावेळी आपण त्यांचं अभिनंदन करू। त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्ष, मावळते प्रदेशाध्यक्ष अर्जुनजी अडगळे यांचा सुद्धा त्या ठिकाणी धनगर समाजाने फार मोठा सत्कार केला, त्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदन करतो। आता हा विषय एवढा की नव्याने टीम जमवणे, नवीन कामाला सुरुवात करणे, ज्या ज्या वेळेला मिटिंग होईल आपण सगळ्यांनी जाण्याचा प्रयत्न करणे, आपली टीम दिसली पाहिजे।
आपल्याला काम नसेल, वेळ यासाठी वेळात वेळ काढून 2 अगोदर ते सांगतात. त्याप्रमाणे आपण नियोजन करून त्या मिटिंगला हजर राहिले पाहिजे. मिटिंग औरंगाबादला असेल तर गेलं पाहिजे, नाशिकला असेल तर गेलं पाहिजे. आता मालेगावला अरविंददादांचं काम आहे की त्यांनी लवकर मिटिंग लावली पाहिजे, त्यांना बोलवलं पाहिजे. गेल्या वर्षभरापासून ते चाललं होतं, पण ते सतत संपर्क असल्यामुळे अरविंददादाला ते पद दिलं गेलं. संपर्क असणे फार महत्वाचं आहे. तर त्याबाबत शिर्डीमध्ये स्वतः जर साहेबांनी मला विचारलं त्यांनी काय चालू आहे काय नाही म्हणलं, तुझे कामात व्यस्त आहे म्हणलं, तुझं इंग्लिश तुझा प्रॉब्लेम झाला आहे म्हणलं, स्वतः मुंबई वगैरे चाल असं त्यांना मी सांगितलं. त्याच्यानंतर याची फी 500 रुपये प्रत्येकी ठरवलेली. ती सभासद होण्यासाठी 500 रुपये लागतील. आणि ते 5 म्हणजे 1 वर्षात जर संघाला कुणी रागोप नाही लावलं, संघाच्या नावावर कुठलंही गैरकाम जर नाही केलं असं, आणि आपण काहीतरी चांगलं केलं किंवा आपण त्यांच्या संपर्कात जरी राहिलो, आमचं हे चालू ते चालू अशा पद्धतीने जरी झालं 1 वर्षभर आपण, तरी सुद्धा आपण राज्य लेवलचं आयडेंटिटी कार्ड मिळवू शकतो. कारण ते अधिकृत, हे आपले कार्ड आपण घेऊन फिरतोय अधिकृत नाही. अर्थात त्याचं महत्व काही कमी नाही, परंतु त्याचं जे महत्व आहे ते शासन प्रशासकांसाठी फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला 1 वर्षभर काही ना काही करून दाखवायचं. अजून मला तरी वाटतं आपण सर्व उपस्थित झाला, तुमच्या सर्वांचे आभार मानतो. आपल्या ढेबे सरांचे आपण अभिनंदन केलंय, जाड साहेबांना अभिनंदन केलं, आणखी अर्जुन गडकरींचं अभिनंदन केलं. आणि आजच्या मिटिंगचा जवळजवळ सारांश तिथं संपलेला असला तरी या ठिकाणी या आपल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवा संघाचे नवीन सभासद कोणाला व्हायचं असतं, आपण तात्पुरते त्यांना इथे सभासद करून त्यांच्या थोड्याफार नियुक्त्या आम्ही आमच्या लेवलला करून, म्हणजे आम्ही त्यांना सांगू की आम्ही अशा नियुक्त्या केलेल्या आहेत, आणि त्या नियुक्त्या केल्यावर तो रिपोर्ट जो आम्हाला मिळेल तोच आम्ही त्यांना वरती सांगणार. त्यात पाटीलने काय केलं काय नाही आमच्या कानावर येणार आहे, तो तुम्ही आम्हाला बघून सांगणार आहे. किंवा समजा काही चुकीचं काम झालं तुमच्या, तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे, आम्ही त्यात तुमची मदत करू किंवा कोणी ऑब्जेक्शन घेतो. काही होऊ शकतं, गावगाड्याचं काम नाही, रिकामं भांडण कोणी करू शकतो, कोणीतरी ऑब्जेक्शन देऊ शकतो. अशा प्रकारे आपला हा संघ आपल्या एकमेकांच्या मदतीसाठी, त्यामुळे आपण एकजूट राहिलं पाहिजे, आपण एकत्रित राहिलं पाहिजे. किमान 2 महिन्यात आपली एखाद्या मिटिंग सहज असाच झाली पाहिजे, हा उद्देश आजच्या मिटिंगचा होता. आमचे पुढे कोण बोलणार त्यांनी